मराठा संघटनांच्या बंदला सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसून आला असला तरी दुपारच्या सुमारास मात्र शहरात कडकडीत बंद पाळला गेल्याचं दिसून येतंय। अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता शहरात जवळपास सर्वच दुकाने, व्यावसायिक संस्था, व्यापारी वर्गाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवल्याचं दिसून येतंय। रिक्षा आणि बस सेवात मात्र सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आल्याचं मराठा नेत्यांनी सांगितलंय। कोणत्याही प्रकारे जोर जबरदस्त न करता शांततेच्या मार्गानं बंदचं आवाहन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं मराठा नेत्यांनी स्पष्ट केलं असून गालबोट लागेल असं कुठलेही कृत्य घडणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान ठाण्यात शिंदे गट वगळता सर्वच पक्षांनी बंदला समर्थन दिल्याने आणि व्यापारी वर्गाने बंद पाळल्याने मराठा संघटनांनी आभार मानले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या वेळी आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आता साधं समर्थनही दिलं नसल्यानं सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने नाराजी व्यक्त केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज ठाण्यात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलाय। सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय। ठाण्यातील सर्व दुकाने, मॉल आणि बाजारपेठा बंद आहेत, त्यामुळे शहरात शुकशुकाट पसरलाय। रस्त्यावरील वाहतूकही तुरळक स्वरूपात आहे। अनेकांनी रिक्षा, टॅक्सी आज रस्त्यावर उतरवल्या नाहीत, त्यामुळे चाकरमान्यांचं स्टेशनला आणि नातेवाईकांकडे जाताना हाल होत आहेत। ठाण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नाक्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। ठाण्यातील माजीवडा जंक्शन या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटीलसह मराठा समन्वयकांनी खाजगी वाहने, रिक्षा, परिवहन बसेस तसेच आस्थापनांना विनंती करत बंद करण्यास सांगितले। कृष्णा पाटील बसेस आणि रिक्षा बंद करत असल्याने राबोडी पोलिसांनी पाटील यांच्यासह मराठा समन्वयकांना ताब्यात घेतलं। ठाणे बंदची हाक देण्यात आली व सकल मराठा समाज सर्व पक्षांनी दिलेली आहे। याच्यामध्ये आम्ही मराठा समाज म्हणून आम्ही आज याच्यामध्ये सामील होत आहोत आणि सर्वांकडून आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि सगळीकडे बंद हा होत आहे आणि सगळ्यांना आम्ही रिक्वेस्ट करून विनंती करून आम्ही बंद करत आहोत। त्या बैठकीत असं वाटतं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नक्कीच तोडगा काढतील। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। वाहने बंद करण्यात येत असल्याने माजीवडा जंक्शन आणि मुंबई ते नाशिकला जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती। ठाणे बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते। विद्यार्थ्यांना स्टेशनला जायला रिक्षा मिळत नव्हत्या। गृहिणींनाही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी रिक्षा मिळत नव्हती, त्यामुळे त्यांचे हाल होताना दिसत होते। तर दुसरीकडे शहरातील बसेस सुरू आहेत, मात्र बस आणि एसटीला प्रचंड गर्दी होत असल्याने त्यातून प्रवास करणंही बंदमध्ये मनसेनेही भाग घेतला। मनसेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून बंद पाळण्याचं आवाहन नागरिकांना केलं। मनसेही रस्त्यावरून धावणाऱ्या खासगी गाड्या आणि रिक्षा बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तसेच दुकानेही बंद केली। नौपाड्यात मनसेनं मोठे बॅनर्स आणि पोस्टर्स लावलेत। उठ मराठा उठ, आता पेटून उठ असे बॅनर्स मनसेनं लावलेत। मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि सुशांत डोंबे यांनी हे बॅनर्स लावून बंदची हाक दिली आहे। मनसेने आक्रमक भूमिका इथे घेतली दिसून येत आहे। आवाहन करताय तुम्ही नागरिकांना, दुकानदारांना, रिक्षाचालकांना, काय नेमकं आपण आवाहन करताय? बघा, ठाण्यात व्यापाऱ्यांचे मी आभार मानेन की त्यांनी 100% कडकडीत बंदला पाठिंबा दिलेला आहे। परंतु काही प्रमाणात परिवहन व्यवस्था आणि काही रिक्षावाले हे चालू होते सकाळपासून, त्यांना बंद करण्याचं आम्ही आवाहन करतोय। नम्रपणे आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही बंद करा आणि मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने मराठे मोर्चे झाले त्याच पद्धतीने आजचा बंद देखील शांतपूर्ण होईल, एवढं नक्की। कुठून विरोध वगैरे असं काही कुठेच काही विरोध नाही। सकाळी परिवहनच्या बसेस ज्या थांबवल्या गेल्या त्यावेळेला लोकांचं असं मत होतं की आम्ही तिकीट काढल्यात। आम्ही त्यांना लगेच सांगितलं तुम्ही स्टेशनपर्यंत या बसेस घेऊन जा, तिथे ज्या बसेस बंद करा। मनसेच्या कार्यकर्त्यांना काही पोलिसांनी नोटिसा दिलेल्या आहेत। सगळ्यात जास्त नोटिसा मनसेच्याच कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि जर आज तुम्ही पाहाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे आणि तो मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाजाबरोबर अतिशय खंबीरपणे उभा आहे। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी,
फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। मुंब्र्यातील चांदनगर परिसरामध्ये आज दुपारी इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून 5 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। इब्राहिम आमिर शेख असं मृत मुलाचं नाव आहे। माहितीनुसार हा अपघात घडला चांदनगर परिसरामध्ये मुनीर टॉवर ए विंगच्या 7व्या मजल्यावरील खोली क्रमांक 701 मध्ये इब्राहिम राहत होता आणि तो खिडकीच्या ग्रिलमध्ये जाऊन बसला। मिळालेल्या माहितीनुसार ग्रिल असून त्यात बरीच जागांमध्ये गॅप असल्यानं इब्राहिम 7व्या मजल्यावरून खाली पडला। परिवारातील सदस्यांनी तात्काळ त्याला एका खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी इब्राहिमवर उपचार केले आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलंय। या अपघातात 5 वर्षीय इब्राहिमचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। क्या नाम है आपका? मोहम्मद तौहीद खान। हाँ, तौहीद भाई, आप ही के बिल्डिंग से 7वें मंजिल से एक बच्चा गिरा है। उस बच्चे का नाम क्या है और ये बिल्डिंग कहाँ पर आती है और कब गिरा है? ये बिल्डिंग जो आती है मुनी टावर है, चांदनगर में आती है। और बच्चे का नाम जो था इब्राहिम आमिर शेख था और वो 5 साल का बच्चा था वो। और उस सुबह कुछ समथिंग 10:30 बजे करीब करीब वो ग्रिल वगैरह पे था, खड़ा था और सडनली वहाँ से वो कॉलेप्स हो गया, गिर गया वो। ठाण्यातील लिफ्ट कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इमारतीच्या लिफ्ट आणि लेबर कॉन्ट्रॅक्टवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कापूरबावडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती आहे। दरम्यान महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विकासकावर गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, मात्र अद्यापही विकासकावर गुन्हा दाखल न झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। सध्या हा तपासाचा भाग असून विकासकावर गुन्हा दाखल करण्याबाबत नंतरच स्पष्टता होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ही दुर्घटना विकासकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं प्रथमदर्शनी समोर येत असल्यानं पोलिसांना विकासकावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना दिल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे आता पोलीस याबाबत काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागणार आहे। ठाणे महानगरपालिकेने या सगळ्या घटनेमध्ये काय भूमिका घेतली आहे आणि पुढे कशा स्वरूपाची कारवाई ठाणे महानगरपालिकेकडून अपेक्षित आहे? जी अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीमध्ये काल घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्यामध्ये लिफ्ट पडून तिथे 7 मजुरांचा मृत्यू झाला आणि प्रथमदर्शनी घटनाक्रम जर समजून घेतला तर असं समजून येतं की लिफ्टला सपोर्ट करणारे जो रोप असतो तो तुटल्यामुळं लिफ्ट खाली कोसळली आणि त्यामध्ये मजुरांचा मृत्यू झालेला आहे। जर त्याचे जे सेफ्टी प्रिकॉशन लिफ्टसाठी घेणं जे अपेक्षित असतं, सर्टिफिकेशन जे करून घेणं गरजेचं असतं, हे त्यांनी केलं होतं का हे यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे। मात्र ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे ती पाहता प्रथमदर्शनी याच्यामध्ये निग्लिजन्स नक्कीच दिसून येतो आणि त्यामुळे कालच रात्री संबंधित विकासकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंदर्भाने पोलिसांमध्ये आम्ही कंप्लेंट दर्ज केलेली आहे। सर, जे नॉर्म्स असतात, सिक्युरिटीचे नॉर्म्स असतात, हे वारंवार महानगरपालिकेकडून तपासले जातात किंवा महानगरपालिकेचे अधिकारी एक टीम असते किंवा एक चेन असते की जे संपर्कामध्ये असतात। यामध्ये जेव्हा ही घटना घडल्यानंतर काय समोर आलं आहे का असं की यांनी कुठेतरी असं एक निग्लिजन्स तुम्ही आपण म्हणताय तर कुठेतरी त्यांनी ब्रीच केलं किंवा तो त्यांनी नीट पाहिला नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली? कोणत्याही इमारतीसाठी जेव्हा विकास परवानगी दिली जाते त्यावेळी ती विकास परवानगी काही अटी शर्तीला अधीन राहून असते, ज्याच्यामधला एक फार महत्त्वाचा भाग हा ड्युरिंग द कोर्स ऑफ कन्स्ट्रक्शन त्या साईटवरतीच्या प्रिकॉशन घ्यायच्या असतात, त्याच्याबाबत असतात। आणि त्यामध्ये मग साईटवरती काम करणारे जे मजूर आहेत त्यांची सुरक्षितता, बिल्डिंगच्या जवळपास रस्ता असेल त्या रस्त्यावरनं होणारी वाहतूक त्यांची सुरक्षितता, आसपास इतर काही इमारती असतील ज्यामध्ये नागरिक राहत असतील त्यांना त्यामध्ये काही अपाय किंवा काही असुविधा नाही झाली पाहिजे, याबाबत अटी शर्ती नमूद असतात आणि त्या अटी शर्तीला अधीन राहूनच त्या ठिकाणी जे काही विकास करायचा आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीज होणं अपेक्षित असतं।
सो या पद्धतीने त्या आदेशतेचा भंग होऊ नये यासाठी वेळोवेळी महानगरपालिकेमार्फतही इन्स्पेक्शन केले जातात. कालचा प्रकार जो आहे त्यामध्ये लिफ्टशी रिलेटेड विषय असल्यामुळे लिफ्टचंही सेपरेट त्यामध्ये सर्टिफिकेशन करून घेणं अपेक्षित असतं. हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल जातं. न्यायालयाच्या स्टे ऑर्डरला संजय सोनवणे नामक व्यक्तीच्या विरोधात पीडित बहिणीने जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली आहे. पीडित महिलेच्या सख्ख्या भावाने तिला गाळा लुटून तिची फसवणूक केली असल्याचा आरोप तिने केला आहे. काय विषय म्हणजे ना ठेवून द्या खाली. हां, माझं नाव शोभा आर्य आहे. लग्नाच्या अगोदरचं शोभा सोनावणे, किसन नगर नंबर 3 भटवाडी, ओम साई प्रसाद बिल्डिंग इथे, दुकान नंबर 4. हे माझे स्वतःच्या मेहनतीचे स्वतःच्या पैशाचे ते दुकान आहे. संजय सोनावणे यास मी त्याला चालवण्यास दिले. तो भाऊ असल्यामुळे मी कोणत्याही प्रकारे त्याच्याशी काही लिहून घेतलं नाही किंवा काही विचारलं नाही, काय नाही. त्याला चालवण्यास दिले असता लॉकडाऊनमध्ये माझ्या ऑफिशियली काम कमी झाल्यामुळे मी त्याच्याकडे माझं दुकान मागण्यासाठी गेले की माझं आता ऑफिसचं काम कमी झालं आहे, तू मला माझं आता दुकान दे, मला पण काहीतरी व्यवसाय करायचा आहे. कारण का माझ्या तर परिस्थिती जरा लॉकडाऊनच्या याच्यामध्ये थोडीशी खालावलेली आहे. तर त्यांनी तो दुकान देण्यास मनाई केली आणि वरनं तो माझ्याशी भांडण करण्यास आला. त्यावेळेस मी 100 नंबरला फोन लावला आणि त्यांनी श्रीनगर पोलीस स्टेशनवाल्यांना पाठवलं माझ्याकडे. परंतु त्या श्रीनगरवाल्यांनी मला म्हटलं की चला तुम्हाला आम्ही त्यालाही बोलवलं आणि मलाही बोलवलं आणि तो म्हणाला की ते म्हणाले की आम्ही तुम्हाला 2 दिवसांनी बोलवतो म्हणून. परंतु त्यांनी 2 दिवसांनी काही नाही बोलवलं. मग मी परत त्यांच्याकडे गेली, परत त्यांनी टाळाटाळ केली. मग असं केलं असल्यामुळे मग मी क्राईम ऑफिसमध्ये लेटर दिलं आणि मग त्याच वेळेस मला माहीत झालं की तो दुकान विकतोय म्हणून मी लगेच कोर्टामध्ये केस टाकली आणि स्टे ऑर्डरसाठी सुद्धा प्रोसिजर चालू केलं. तर स्टे ऑर्डरमध्ये प्रोसिजर चालू असताना कोर्टाची केस चालू असताना पण त्यांनी तरीसुद्धा विकण्याचा प्रोसेस चालूच ठेवलं. ह्याचा अर्थ पोलीस लोक त्याच्याबरोबर होते श्रीनगरवाले. मग मला हे समजल्यानंतर मी लगेच ठाणे महानगरपालिका राहायला देवी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र लिहिलं की ते विकत असताना त्यांनी कोणाला विकलं तर त्याचं नाव ट्रान्सफर करू नका म्हणून मी महानगरपालिकेत सुद्धा ॲप्लिकेशन दिलं. कोर्टाचंही प्रोसिजर चालू ठेवलं आणि कोर्टाची स्टे आणि पोलीस स्टेशनला पण मी जाऊन भेटत होती. तरीसुद्धा त्यांनी वारंवार अशी टाळाटाळच करत राहिले. आम्ही बघू म्हणाले, तुम्हाला बोलवतो असं म्हणतच राहिले. आणि त्यानंतर मला स्टे ऑर्डर भेटली कोर्टाची आणि ती स्टे ऑर्डर मी दाखवण्यासाठी गेले असता मला माहीत झालं की त्यांनी एक बंगाली व्यक्ती आहे गौतम मंडळ, त्याच त्यांनी ते दुकान विकलं म्हणून. मग नंतर मी पोलीस स्टेशनला गेली आणि त्यांना सांगितलं की असं प्रकार झाला, त्यांनी ते दुकान विकले, काय ते बघा म्हणून. तर ते म्हणाले की आता ते स्टे ऑर्डर आले, आम्हाला नाही सांगितलं म्हणून पोलिसांना. तर मग कोर्टाला मी सांगितलं तर कोर्ट म्हणाले आम्ही प्रत्येकाला वेगळं लिहून देत नाही. आणि तीच स्टे ऑर्डर घेऊन मी ज्या वेळेस आपले उपायुक्त अजय कुमार एडगे यांच्याकडे गेले असतात त्यांनी सगळे पेपर चेक केले आणि ते राजेश पाटील यांनी ते सगळं चालू असताना ज्यांनी नाव ट्रान्सफर केलं तर त्यांची नोकरी ह्याच्यामध्ये होती. तरीसुद्धा मी त्यांना काही न बोलता त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याविषयी न्याय करा आणि ते नवीन नाव आहे ते कॅन्सल करा आणि मला न्याय द्या. अन्याय माझ्या पोलिसांनी असं पण केलेलं आहे, तुम्ही मला न्याय द्या. तर त्यावेळेस त्यांनी सुनावणी केली आणि त्यांनी स्वतः लिहून दिलं की ते सगळे संजय सोनवणे यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले आणि खोटे डॉक्युमेंट्स बनवून त्यांनी प्रत्येकाला विकल्याचं असं चैन साखळी करून ते गौतम मंडळाला विकलं. तर आम्ही त्या गौतम मंडळाचं नाव कॅन्सल करतो. तर टॅक्स पावतीवरतीचं नाव कॅन्सल झालं. कोर्टामध्ये स्टे ऑर्डर आहे, लाईट बिलावरचं त्याचं नाव कॅन्सलचं प्रोसिजर आहे. तरीसुद्धा पोलीस लोक माझ्या बाजूने अन्याय का करतात? आणि ज्यावेळेस मी क्राईममध्ये गेले तर त्यावेळेस त्यांनी फक्त एकदा एक FIR खूप 2 वर्षानंतर खूप मुश्किलने घेतली. तर त्या FIRची पण ते कारवाई का नाही करत? आणि माझी कोर्टाची स्टे ऑर्डर आहे, ही कोर्टाची स्टे ऑर्डर आहे ना. कोर्टाने स्पष्ट लिहून दिलेलं आहे की तो दुकान कोणालाही विकू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट कोर्टाने स्टे ऑर्डर काढलेली आहे आणि दुकान कोणालाही तो विकू शकत नाही असं लिहून दिलेलं आहे. आणि TMCची स्टे ऑर्डर बघा, इथे त्यांनी खाली स्पष्ट लिहिलं आहे की संजय सोनवणे यांनी हे खोटे डॉक्युमेंट्स बनवले. खोटे डॉक्युमेंट्स बनवून एकेकाला विकलं आणि त्यानंतर त्यांनी त्या गौतम मंडळाला विकलं आणि त्या गौतम मंडळाचे नाव आम्ही कॅन्सल करत आहोत असंही त्यांनी इथे बघा, इथे स्पष्ट आयुक्तांनी ऑर्डर केलेली आहे. कोर्टाची स्टे ऑर्डर आहे, ह्यांची आयुक्तांची स्टे ऑर्डर आहे. आणि 2021 पासून मी जे पोलीस कंप्लेंट करते, 100 नंबरला कॉल करते आणि पोलीस स्टेशनला जाते, हे सगळे पेपर्स आहेत पोलीस स्टेशनचे. ताई, आपण या संदर्भात किती वर्षापासून लढताय? या 2021 पासून लढते. ज्यावेळेस मी त्यांना 100 नंबरला कंट्रोल रूमला कॉल केला त्यावेळेस 2021 पासून मी लढते त्यांच्या संदर्भात. हे बघा, हे सगळे पेपर आहेत पोलीस स्टेशनचे, कोर्टाचे, वरिष्ठ क्राईम ब्रँचचे. आणि नंतर त्यांनी एकदा एक FIR घेतली, त्या FIR वरती ही काही कारवाई केलेली नाही.
ते पण मी फार जबर मुश्किलने घेतली त्यांनी ते एक FIR आता जानेवारीमध्ये घेतली 2023ला. आज 8 महिने झाले, त्याच्यावरतीही काही कारवाईचं हे समजत नाही. आणि आता मी जस्ट 20 तारखेला DCP साहेबांकडे गेले, तर DCP साहेबांना हे सगळे पेपर दाखवले असतात. ते म्हणाले की तुम्ही त्या गौतम मंडळला त्याच्या विरोधात कंप्लेंट घ्या. DCP साहेबांनी स्वतः श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये फोन करून सांगितला की त्या गौतम मंडळावरती कंप्लेंट घ्या आणि त्या सगळ्यांना बोलून त्यांच्यावरतीही कारवाई करा. तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांनी त्या गौतम मंडळ यांना बोलवलं नाही किंवा त्यांच्यावरती काय कारवाई केली नाही. आणि काहीसुद्धा अजून त्याच्याशी न्याय मला कुठं भेटणार? अगर पोलीस लोक न्याय देत नाही, उलट ती लोक असं जर करत राहिले टाळाटाळ आणि मलाच न्याय भेटायला एवढं ते लोक करतात, म्हणजे पोलीस लोक प्रोत्साहन करतात काही क्राईम करण्यासाठी, है ना. जर पोलिसांनी जर प्रोत्साहन दिलं असतं, अगोदरच त्यांनी न्याय दिला असतं, त्यांनी त्याचं विकण्याची हिंमतच नसती झाली, मग मला कोर्टात जाण्याची पण गरज नव्हती. पण त्यांच्या त्या प्रोत्साहनामुळे आणि हे सर्व आतापर्यंत 2021 पासून पहिले 100 नंबरला फोन लावून आज 23 आलं, तरीसुद्धा माझ्याकडे सगळे ऑर्डर असताना, स्टे ऑर्डर असताना, सर्व असताना पोलीस मला का मदत करत नाही? आता माझं एकच आहे की ती ज्या MSCBचं नाव कॅन्सल आहे, टॅक्स पावतीचं नाव कॅन्सल आहे, कोर्टाची माझी स्टे ऑर्डर आहे की तो विकू शकत नाही, तर अनधिकृत जी व्यक्ती आहे गौतम मंडळ, तर याला काढण्यास मला पोलीस लोक का मदत करत नाही? जर मला त्याला काढायचं असेल तर मी स्वतः जाऊन तिथे जाऊन टाळ लावेन किंवा काय, पण मला कानूनी करायचं आहे, नियमाने करायचं आहे, म्हणून मी पोलिसांची हेल्प मागते, कमिशनरांची हेल्प मागते, सर्वांची हेल्प मागते. ते माझं सर्वांना तेच म्हणणं आहे, गृहमंत्र्यांना सुद्धा, फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, त्यांना सुद्धा माझं आहे की मला तुम्ही पोलिसांना हे करून मला माझं जे दुकान आहे, आता माझी परिस्थिती खूप हे आहे, मला व्यवसाय करण्यासाठी जागा पाहिजे, माझे स्वतःची मेहनतीचं दुकान आहे, मला ते कसंही त्या अनधिकृत व्यक्ती आहे गौतम मंडळ, त्यांना काढून मला दुकान माझ्या ताब्यात देण्यात यावं, कारण माझ्याशी न्याय करावा. अन्यायाच्या होती तर न्याय करावा. पुढची भूमिका आपली नेमकी काय असणार या संदर्भात? माझी पुढची भूमिका ही आहे, जर मला एवढं करून सुद्धा एवढं हे करून जर मला जर मी कोर्टात गेलं तर ते म्हणतात की आता आम्ही प्रत्येकाला वेगळं लिहून देणार नाही, कारण TMC वाल्यांनी कोर्टाची जर इज्जत केली, लिहून दिले त्यांनी, TMC वाल्यांनी लाईट बिलांनी कोर्टाची पेपर्स बघून इज्जत करून त्याचं नाव कॅन्सल केलं, तर पुन्हा कशाला ते हे पाहिजे, है ना. आता माझी हीच भूमिका आहे, जर मला 15 दिवसामध्ये जर न्याय नाही भेटला तर मी उपोषणला बसणार.